नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता मानिनीला तिच्या चुकीची जाणीव झालेली असते आणि तिने केलेल्या चुकीची जाणीव झाल्यामुळे आता मानिनी सगळं काही विसरून इथे काव्याकडे आलेली असते. तिला म्हणत असते, मला माफ कर काव्या, आणि तिची बॅग भरत असते आणि तिला पार्थकडे घेऊन जात असते. तेव्हा मात्र इथे काव्या म्हणत असते, हे स्वप्न तर नाहीये ना. तेव्हाच मानिनी म्हणत असते, अगं मला कळतंय तुला हे स्वप्नच वाटणार ना, पण काव्या हे स्वप्न नाहीये, प्लीज मला थोडंसं समजून घे. तेव्हा आता काव्या म्हणत असते, मानिनी काकू मला तर हे स्वप्न वाटणारच ना, कारण मला सांगा, इथे तुम्हीच मला पार्थपासून वेगळं केलं होतं आणि आता परत तुम्हीच मला पार्थकडे घेऊन जाण्याचं बोलत आहात, मग मला हे स्वप्न वाटणारच ना. तेव्हाच मानिनी म्हणत असते, हो ग, अगदी बरोबर बोलतेस तू, पण तुला मी खरं सांगते, हे स्वप्न नाहीये बाळा. काही जरी झालं तरी सुद्धा इथे एक आई म्हणून मुलाची काळजी तर वाटणारच ना, आणि एक आई म्हणून मी मुलाची काळजी घेत आले, पण एक आई म्हणून तिच्या ह्या दुसऱ्या मुलीवर अन्याय केला, तिला दुःख देण्याचं काम केलं, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ना ग. आणि म्हणूनच आज मी तुझी हात जोडून माफी मागते. प्लीज प्लीज काव्या मला माफ कर, आणि हे बघ, झाल्या गोष्टी विसरून जा. मला कळतंय इथे मी तुझ्यावर खूप अन्याय केलाय आणि तुला पार्थपासून दूर करण्याची मी चूक केली. तेव्हाच काव्या म्हणते, काकू पण एक गोष्ट सांगू, तुम्ही मला आत्ता पार्थकडे घेऊन जाल, पण पुन्हा आणखी थोड्या वेळाने तुमच्या मनामध्ये असा विचार आला की मी पार्थच्या योग्य नाही आहे, त्याचबरोबर मी तुमच्या मुलाला पार्थला फसवते, तर मग तुम्ही काय कराल? परत तुम्ही मला त्यांच्यापासून वेगळं कराल. तेव्हाच इकडे आता मानिनी म्हणत असते, नाही ग, मी असं काही नाही करणार आहे. तेव्हाच काव्या म्हणते, तुम्हाला वाटत असेल माझ्या भूतकाळाबद्दल, तो आत्ता वर्तमानात आहे, पण तसं नाही आहे काकू, माझं वर्तमान काहीच नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला कुठलाच पुरावा आणून देऊ शकत नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, मला नका घेऊन जाऊ. तेव्हाच आता मानिनी म्हणत असते, प्लीज काव्या, मी तुझ्यासमोर हात जोडते, मला माफ कर, झालेल्या गोष्टी विसरून जा. आणि हे बघ, मी पण माणूस आहे ना ग, आणि एका आईला काळजी मुलाची वाटणारच ना, आणि तसंही पार्थ माझा जीव की प्राण आहे, असं म्हणून मानिनीने अक्षरशः काव्यासमोर हात जोडलेले असतात आणि माफी मागितलेली असते. तेव्हाच आता इकडे काव्या म्हणत असते, नाही, माफ तर नाही करणार, पण हां, तुम्ही जर माझ्यासाठी माझी आई म्हणते, जर एखादा तोंडात साखर घेऊन आलेला असेल आणि आपल्या मनातील कटुता आपल्याला घालवायची असेल, तर कसलाच विचार न करता आपण आपल्या मनातील कटुता असते ती घालून टाकावी. तेव्हाच जर मी तुम्हाला माफ करावं, त्याचबरोबर मी पारच्या खोलीमध्ये यावं असं जर वाटत असेल, तर इथे मला उद्या सकाळी तुमच्या हातचा गरमागरम प्रसादाचा शिरा बनवून द्याल का? हे सगळं जर तुम्ही करत असाल तर मी नक्कीच इथे तुम्हाला माफ करायला नक्कीच तयार आहे, असं सुद्धा आता इकडे काव्य बोलत असते. आणि तेव्हा लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, बस एवढंच ना, नक्कीच मी तुला बनवून देण्याचा प्रयत्न करेल ना. आणि असं म्हटल्यानंतर आपण पाहतो आता प्रेक्षकांनो की इकडे मानिनीने तिच्यासमोर हात जोडून माफी मागितलेली असते. ती म्हणत असते, नाही, हे असं व्हायला नकोय, आणि त्याचबरोबर हे बघ, मला माहिती खूप चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मी खूप काही गोष्टी इथे चुकीच्या केलेल्या आहेत, एवढं सगळं काही करून सुद्धा तू मला माफ करायला तयार आहेस, हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे की नाही. आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे माफी तर मागितलेलीच असते, आणि माफी मागितल्यानंतर काव्याने मानिनीचे हात पकडलेले असतात आणि म्हणत असते, बस झालं काकू, नका स्वतःला त्रास करून घेऊ, एवढ्या सगळ्या गोष्टीचा केले मी तुम्हाला माफ, आणि नाही माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल कुठलीच काही गोष्ट. आणि तेव्हा आता लगेचच आपण पाहतो की इकडे काव्यासुद्धा आनंदात असते, दोघीजणीसुद्धा हसत असतात, आणि दोघीजणीसुद्धा हसत असताना आता मानिनीला सुद्धा खूपच जास्त आनंद झालेला असतो. पण मानिनी एवढंच म्हणत असते, काकू मी तुम्हाला माफ करेन, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा
माझ्याकडे कुठले पुरावे वगैरे तुम्ही काहीच मागू नका, कारण मला ते पुरावे अजिबात देता येणार नाहीत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता इकडे आपण पाहतो की लगेच मानिनी काव्याचा हात पकडते, बॅग हातामध्ये घेते आणि तिला पारच्या खोलीकडे घेऊन जात असते. ती म्हणत असते, बस संपला तुझा आता वनवास. तर आपला इकडे मजनू सुद्धा अगदीच काव्याची वाटच पाहत असतो बघा. वाट पाहत असताना तो म्हणत असतो, काव्या खरं सांगू का, मी तुम्हाला ना खूप जास्त मिस करतोय. असं वाटतं की कधी एकदा तुम्ही याल आणि कधी एकदा मी तुम्हाला भेटतोय. या खोलीमध्ये तुम्ही नसताना असं सुनं वाटते बघा. त्यामुळेच मला असं वाटतंय की तुम्ही लवकरात लवकर आपल्या या खोलीमध्ये यावं. असं म्हटल्यानंतर आता इकडे काव्या सुद्धा आलेली असते, कारण मानिनीने अक्षरशः तिचा हाताला धरूनच तिला घेऊन येण्याचं ती इथे काम करत असते. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे पार्थ जो आहे तो पार्थ अक्षरशः त्यानं काढलेलं काव्याचं ड्रॉइंग जे आहे तो घेऊनच इथे बसलेला असतो आणि म्हणत असतो की खरंच काव्या, मी तुम्हाला खूप मिस करतोय. काही करा पण प्लीज या खोलीमध्ये तुम्ही परत या काव्या. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता प्रेक्षकांनो इकडे दारामध्ये काव्या आणि मानिनी असतात. खरं तर आता हे त्याला सुरुवातीला जरा स्वप्नच वाटतं बरं का, पण प्रेक्षकांनो हे स्वप्न नसून अगदीच खरं आहे हे आपल्याला माहिती आहे. दारावरती मानिनी सोबत काव्या दोघी सुद्धा उभ्या असतात आणि दोघी सुद्धा उभ्या असल्याने आता पार्थ जो आहे तो धावतच काव्याकडे जातो आणि इकडे म्हणत असतो, तुम्ही आलात का? तेव्हा आता इकडे काव्या म्हणत असते, हो तर मी आलेलीच आहे देशमुख. असं म्हटल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपला जो जीवा आहे ना तो अगदीच शांत बसून विचार करत असतो की आता इकडे कशा पद्धतीने जो भास्कर आहे ना त्याला चांगलाच इथे धडा शिकवायचा, कारण त्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना, म्हणून काय करायचं काय नाही करायचं हे सगळं काही तो आता इथे विचार करूनच ठरवत असतो. तेवढ्यातच आता इकडे त्याने भास्करला कॉल केलेला असतो. आता भास्करला कॉल केल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, बोल 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 जीवा बोल. तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतं, काय रे म्हातारिया. असं म्हटल्यानंतर आता लगेचच तो म्हणत असतो, अरे काय काय चाललंय काय, म्हणजे डायरेक्टच इथे अरे करेवर तू आलेला आहेस, हे सगळं काय आहे. तर काका म्हणणारा सर म्हणणारा डायरेक्टच इथे अरे तुरीची भाषा करतोय. हो रे ए म्हाताऱ्या, बोल बोल पटकन बोल. अरे काय चाललंय तुझं, तू काय करणार आहेस आणि काय रे माझ्यावर हात उचलण्याची एवढी हिंमत तुझ्यामध्ये आली? हो उचलला रे हात, तुझ्यावर उचलला. आणि तुला एक गोष्ट सांगू का, अरे काय सांगणार आहेस, तुझी एवढी मोठी आनंद निवासची प्रॉपर्टी जी आहे ना ती माझ्याकडे आहे आणि हे सगळं माझ्याकडे असल्याने तू इथे काय करणार आहेस? अरे तू काहीच करू शकत नाही रे, काहीही करू शकत नाही तू, समजलं तुला? असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जो जीवा आहे तो म्हणत असतो, अरे हिरेची इथे भीती कोणाला असते? अरे तुझ्यासारख्या लेच्या पेचाला असते, मला नसते रे. असं म्हणूनच आता भास्कर म्हणत असतो, अरे म्हणूनच इथे तुला काहीच कळलं नाही. अरे काय कळलं नाही ते तरी सांगणार आहेस का? तुला एक गोष्ट सांगू, अरे ही माझीच आयडिया होती रे, अशीच आयडिया होती. चल ए भिकाऱ्या, तुला ही माझी आयडिया जी होती ना ती अशीच दान म्हणून आणि गिफ्ट म्हणून मी तुला देऊन टाकत आहे, समजलं तुला? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे तुम्हाला भिकारी म्हणतोयस? अरे हो भिकारीच म्हणतो, कारण तीच माझी आयडिया होती. अरे केस पिकलेत तुझी म्हाताऱ्या, 1 रुपयाची अक्कल नाहीये तुला आणि माझी आयडिया घेतलीस. चल अशा हा जीवाना 100 आयडिया क्रिएट करेल. 100 आयडिया क्रिएट, हा तुला कळेलच रे, आता कळेल. येणाऱ्या 6 दिवसामध्ये काय होतंय ते कळेलच तुला आणि तेव्हाच मी तुला हा जीवा काय आहे ना ते दाखवतो, कारण तू माझी आयडिया कॉपी केली आहेस ना. अरे गप रे गप, तुला हे सुद्धा कळलं नाहीये. मला म्हणतो पैसे कमवायची अक्कल नाहीये. त्या पेपरमध्ये डुप्लिकेट पेपर मी इथं चिटकून ठेवला आणि त्यावरती तू सही केलीस. तेव्हा जीवा म्हणत असतो, म्हणजे तू फ्रॉड केलास माझ्याबरोबर? हो फ्रॉडच केलाय तुझ्या बरोबर, बघ आता काय करतो 6 दिवसात. तर तेव्हाच जीवा म्हणत असतो, आता बघ येणारा काळ आणि वेळच ठरवेल. असं म्हणून चेअर्स म्हटल्यानंतर फोन ठेवला जातो. तेव्हाच इकडे आता भास्कर म्हणत असतो, ह्याला कसं कळलं मी दारू पितोय म्हणून? आता जीवा म्हणत असतो, आता बघच तुझी दारू नाही ते उतरवली तर मग इथे मी नावाचा सुद्धा जीवा विक्रम देशमुख नाहीये. तू खूप काही बोललायस आणि खूप काही गोष्टी केल्यास. असं म्हणून आता जीवा इथे पेटूनच उठलेला असतो. तर
प्रेक्षकांनो आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला आता लगेचच इथे जी काही काव्य आहे ती म्हणत असते, देशमुख मी खरंच आलेली आहे. काय म्याव म्याव बिल्ली खरंच आली? काय म्हणाला देशमुख? आता बिल्ली म्हणजे तुम्हाला मला मांजर म्हटल्याशिवाय पोटच भरत नाहीये का? हां, आत्ता कसं माझ्या मनाला समाधान वाटलं की इथे फिसकरलेली मांजर ह्या खोलीमध्ये परत आली आहे म्हणून. बघितलं काकू कसं फिसकरलेली मांजर म्हणतायत मला. आणि तुम्हाला एकदा सांगू काकू, इथे ना मी एक वेळा अभ्यास करत बसले होते आणि अभ्यास करत बसलेले असल्या कारणाने इथे ह्यांना वाटलं ना मी खरंच खोलीमध्ये नाहीये, भास व्हायला लागले. तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो, अगं आई मला सांग, ह्या कधीही जातात आणि कधीही येताना कासवाच्या गतीने येतात, मग माझा हा भास होणारच ना. तेव्हाच काव्या म्हणते, काय म्हणालात मला तुम्ही? कासव म्हणालात मला? तेव्हाच आता इकडे तो म्हणत असतो, नाही 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 सॉरी, एवढी मोठी चूक नाही हा मी करू शकत. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे काव्या त्याच्यावर चिडलेली असते. काव्या त्याच्यावर चिडताना मानिनी आणि ती म्हणत असते, अरे 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 हो हो हो, काय काय करताय काय तुम्ही? इथे आई गेल्यानंतर भांडारे तुम्ही किती भांडताय? तेव्हाच काव्या म्हणत असते, बघा तर आई कसं म्हणतायत मला, काय म्हणतायत मला, कशा पद्धतीने बोलतायत, हे तुमच्या समोरच बोलतायत की नाही? असं म्हणूनच आता इकडे पार्थ म्हणत असतो, अगं हो आई मी अगदीच तुला बरोबर सांगत आहे. तुला नाही माहिती ह्या हल्ली ना खूपच डेंजर वागतात. आणि आई तुला एकदा एक गोष्ट सांगू का, ह्या ना खूपच डेंजर आहेत बरं का. असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच जो काही इकडे जीवा आहे पार्थ आहे तो म्हणत असतो, हो अगदी बरोबर आहे, पण काय आहे ना त्याचं पार्थ, बायकोने सुद्धा तसंच असायला हवं आणि नवऱ्याने सुद्धा तिची तेवढीच काळजी घ्यायला हवी. असं म्हटल्यानंतर आता पण हे तुमच्या दोघींमधलं जे भांडण आहे ना ते मिटलं ना, त्यामुळे मला मात्र खूपच जास्त आनंद इथे होत आहे असं पार्थ म्हणत असतो. तेव्हा आता इकडे आमचं भांडण होतं ना ते पूर्ण इथे मिटलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आता इथे काळजी करण्याची वगैरे काहीही गरज नाहीये. आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, अच्छा मग तुम्ही कासव नाही तर कोण आहात? ठीक आहे मग मी जाऊ का परत, तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर? तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो, नाही 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 सॉरी चुकून मी बोललो, असं परत असं कधीही बोलणार नाहीये आपण. काय ना तुम्ही खरंच खूप भांडता बाबा. असं म्हटल्यानंतर आता मानिनी म्हणत असते, तसं तर आहेच ते, पण असं देत असेच कायम आनंदात राहा. असं म्हणून आता लगेच तो मानिनीला साईडने मिठी मारतो. तेव्हाच आता इकडे मानिनी म्हणत असते, अरे बायको समोर अशी आईला मिठी मारणं हक करणं बरोबर नाहीये, ती जलस फील करेल काय. तेव्हा सगळेजण हसायला लागलेले असतात. आता हसत असतानाच आपण पाहतो मानिनी म्हणत असते, आता मी निघते, मी पळ काढते बाबा, उगाचच मांजर आणि ते बोक्याच्या मध्ये मला कशाला यायला हवंय, चला मी येते. असं म्हणून आता मानिनी दरवाजा बंद करते, दोघांना आशीर्वाद देऊन निघून गेलेली असते. तर आता प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम हे टायटल सॉन्ग त्यांनी तर बराच वेळ प्ले केलेला आहे बरं का. आता दोघे सुद्धा अवघडल्यासारखे असतात, दोघांना सुद्धा लवकर काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात सुचत नसतात बरं का. म्हणूनच आता इकडे काव्या जी आहे ना ती विषयाला वळण देण्याचं काम करते. ती म्हणत असते, काय हो देशमुख मला एक गोष्ट सांगा, इथे तुम्ही माझं ड्रॉइंग काढलेलं आहे? तेव्हाच इकडे तो म्हणतो, हो तर मग का नाही काढायचं, इथे मी एवढा मोठा आर्किटेक्ट बोका आहे ना म्हणूनच मी हे तुमचं ड्रॉइंग काढलंय. असं म्हणून काव्या तिथे ड्रॉइंग हातामध्ये घेते आणि हातामध्ये ड्रॉइंग घेऊन तिला खरं तर ते ड्रॉइंग खरंच खूप आवडलेलं असतं, कारण जो काही पार्थ आहे ना त्यानं ते ड्रॉइंग खूपच मस्त आणि इंटरेस्टिंग काढलेलं असतं. त्यामुळे इथे काव्याला सुद्धा खूप आनंद होत असतो. बरं हो का काढलं तुम्ही माझे चित्र आणि चक्क हुबेहूब काढले? अहो असं काय करताय, माझ्यावर संशय घेताय? टॉप 3 आर्किटेक्टपैकी एक आहे मी, तेवढं तर जमणारच ना मला. हो पण खरंच अगदी नाक डोळे कान सगळं अगदी परफेक्ट काढलेलं आहे बघा तुम्ही. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेचच काव्या म्हणत असते, पण मला सांगा देशमुख हे चित्र जे आहे ना ते तुम्ही का आणि कशामुळे काढलेलं आहे हे तर मला नाही समजलं. तेव्हाच आता इकडे तो म्हणत असतो, त्याचं काय आहे ना तुम्ही ते खोलीमध्ये नव्हतात, मग मला तुमची खूप आठवण येत होती, म्हणून म्हटलं आता काहीतरी असं करावं जेणेकरून तुम्ही इथे असल्याचं मला कळेल किंवा मला तुमची कमी भासणार नाही. खरं तर तुमची कमी नेहमीच भासत राहते तुम्ही नसताना, पण तरी सुद्धा थोडासा त्यातले त्यात तो प्रयत्न होता, म्हणून काय उचलली पेन्सिल आणि लागलो चित्र काढायला. आणि मग मला कळलं माझी काव्या देशमुख किती सुंदर दिसते. माझी काव्या? हो म्हणजे
अच्छा असं आहे तर, पण कसं झालंय चित्र, खरंच खूप सुंदर काढलंय बरं का देशमुख तुम्ही चित्र, असं म्हणून दोघे सुद्धा आता एकमेकांकडे पाहत पुन्हा एकदा एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरवलेले असतात. कारण पार्थ जो आहे ना तो काव्याला माझी काव्या असं म्हटलेलं असतो, तेव्हा काव्याने त्यावर उलट प्रश्न विचारलेला असतो माझी काव्या म्हणून. पण खरंच जमले की मस्त बोक्याला असं म्हणून दोघे सुद्धा हसत असतात. काव्या तर आता खोलीमध्ये आल्यानंतर खूपच जास्त आनंदामध्ये असते. तिचा हा आनंद पाहून पार्थ सुद्धा खूपच जास्त खुश झालेला असतो. कारण काव्याला त्यानं काढलेलं हे चित्र आणि त्याचबरोबर चित्र काढून तिला एवढं सगळं मिस करत होता, हे सगळं तिला खूप जास्त आवडत होतं. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला विक्रम आलेले असतात आणि विक्रम आल्यानंतर इकडे मानिनी म्हणत असते, अहो आलात तुम्ही? अरे हो मी आलोय, पण तुम्ही कुठे फिरताय? तुम्ही तर पाय तुमच्या खोलीला नाहीच आहे. त्याचं काय आहे ना, आता म्हटलं चला 2 पक्षांमधलं अंतर कमी करूयात, 2 पक्षांना एकत्र आणूयात. त्याचं काय ना, काव्याला शेवटी पारच्या खोलीमध्ये शिफ्ट केलं आणि दोघांना एकत्र आणलं. असं म्हटल्यानंतर आता पण तुमचं काय हो? अगं काय नाही ग, आता आपला पार्थ ऑफिसमध्ये नाहीये ना, त्यामुळे आता कामाचा थोडासा प्रेशर आहे, थोडासा लोड आहे, म्हणूनच म्हटलं चला जरा काय करूयात, थोडंसं व्यवस्थित लक्ष वगैरे देऊयात. अच्छा असं आहे तर, पण म्हणू मला एक गोष्ट सांग, एवढ्या सगळ्या तू गोष्टी करतेस, खरंच मानलं पाहिजे हा तुला. अहो मानायला काय पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला मला मानायची वगैरे काही गरज नाही आहे, कारण त्या दोघांना एकत्र आणणं गरजेचंच होतं. तर आता प्रेक्षकांनो ना यांचं इथे थोडंसं भांडण झालेलं आहे बरं का. आता भांडण कशाचं आहे काय आहे त्याचं थोडंसं कारण आपण ऐकूयात. तर आता विक्रमनेच इथे काढलेलं असतं बरं का. विक्रम म्हणतात, अगं मानिनी तुला एक गोष्ट सांगू का, मला ना त्या दामले मॅडम भेटल्या होत्या, दामले मॅडम, आणि तेव्हा तुला पास करण्यासाठी मी मस्त त्यांच्याकडे ताजी फुलं घेऊन जात होतो, त्याच दामले मॅडम. अहो पण मी नापास का होणार होते ती गोष्ट तुम्हाला आठवते का? अगं का होणार होतेस म्हणून अभ्यास केला? अहो काय हे, आणि त्याचबरोबर इथे तू माझ्यासोबत तासनतास फोनवर बोलायचीस ना, म्हणूनच तू नापास झालेली आहेस ना. नाही उगाचच तुम्ही खोटं कारण अजिबात देऊ नका, खरं कारण द्या. काही सांगताय तुम्ही? अगं काही कुठे काय सांगतोय, अगदीच बरोबर बोलत आहे, काहीही अजिबात खोटं वगैरे काही सांगत नाहीये, अगदी बरोबर बोलत आहे. असं म्हटल्यानंतर तेवढ्यात नंदिनी ह्यांचे कपडे घेऊन आलेले असते. नंदिनी म्हणते, अहो काय तुम्ही का भांडताय एवढे दोघे सुद्धा? तेवढ्यातच आता मानिनी म्हणत असते, बघ ग, अगं नाही ग, तुझी सासू ना इथे नापास झाली होती, आणि नापास कशामुळे झाली होती तुला माहिती का? इथे सतत कंटिन्यू माझ्याशी फोनवर बोलायची, आणि कंटिन्यू माझ्याशी फोनवर बोलत असताना ती नापास झाली. काय आई? अगं काही ऐकू नकोस तू यांचं. अगं तुला एक गोष्ट सांगू का, आम्ही सगळेजण ना सांगलीला गेलो होतो, माझी आजी आजारी होते म्हणून तिला भेटण्यासाठी, आणि ह्यांना सांगून गेले होते मी की माझी जेव्हा एक्झाम डेट येईल ना तेव्हा मला कॉल करा. तर त्यांनी इथे ज्युनियरच्याच जे काही क्लास आहे त्यांची एक्झाम डेट आली आणि त्यावर मला सांगितलं. मग मी आले ना धावत पळतच, आणि झाला माझा पेपर मिस झाला, आणि त्यामुळे मी इथे नापास झाली होती. काहीही कारण देऊ नका उगाचच, आणि त्यामुळे हे असं बोलतायत बघ. अच्छा आई, मग तिथून पुढे काय केलं? आमच्याकडे एक दामले मॅडम होत्या, त्यांची हे खूपच मनधरणी करायचे. त्यांच्याकडे रोज गजरे घेऊन जायचे, ताजी फुले घेऊन जायचे, आणि ते मी पास व्हावी म्हणून प्रयत्न करायचे, त्यांना रिक्वेस्ट करायचे की परत पेपर देता यावा म्हणून. तेव्हाच आता आपण पाहतो की इकडे विक्रम म्हणत असतात, हो कसं आहे ना, इथे विस्कटलेलं दुरुस्त करायला इथे तशी कलाच लागते, आणि ती कला माझ्याकडे आहे. पण झालं ना मानिनी तुझं काम, असं म्हणून आता चला भूक लागलेली आहे, चल ग मानिनी खरंच खूप भूक लागली, स्वयंपाक तयार आहे ना, असं म्हणून दोघे सुद्धा आता निघून गेलेले असतात. तेव्हाच आपली नंदिनी मात्र इथे जागीच उभा असते आणि ती विचारामध्ये असते. खरंच इथे आता नवरा बायकोचं नातं असं असू शकतं का? विस्कटलेलं इथे ते दुरुस्त करू शकतात का? असंच नंदिनीच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथे असतात. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग काय कमाल झालेला आहे म्हणून सांगू. इथे उद्याच्या भागामध्ये सगळेजण डायनिंग टेबलवर एकत्र असतात. काव्याच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो तर अगदीच ओसंडून वाहत असतो. तेवढ्यातच रम्या म्हणत असते, म्हणजे काव्या मला एक गोष्ट सांग, तू वरच्या गेस्ट रूममध्ये होतीस ना, मग तू खाली कधी शिफ्ट झालीस? तेव्हा आता इकडे काव्या म्हणत असते, सांगते सर्वांसाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे. ती म्हणजेच की मी आता गेस्ट रूममध्ये राहत नाही, मी आता पार्थ देशमुखांच्या आणि माझ्या खोलीमध्ये राहते. असं म्हटल्यानंतर आता रम्याला तर खरंच खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो की काव्याने आता खरंच पुन्हा एकदा पारच्या आयुष्यात एंट्री केली, पारच्या खोलीमध्ये ती गेलेली आहे म्हटल्यानंतर रम्या खूपच जास्त टेन्शन
टेन्शनमध्ये आलेली असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे आता मानिनी पुन्हा इकडे सीमाला कॉल करताना आपल्याला पाहायला दिसणार आहे. कारण जी काही सीमा आहे, सीमानेच ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे आता ती सीमाला कॉल करणार असते. तर आता संध्याकाळची वेळ असते आणि खूप उशिरा काव्याला तहान लागलेली असते. फ्रीजमधलं ताजं थंडगार पाण्याचा प्याला घेऊन ती निघालेली असते आणि जेव्हाच ती निघत असते तेव्हा मात्र इकडे जीवा सुद्धा अगदी त्याच वेळेला किचनमध्ये आलेला असतो. बहुतेक त्याला ना भूक किंवा तहान लागलेली असावी म्हणूनच तो इथे आलेला असावा. आता जेव्हा दोघे सुद्धा समोरासमोर येतात आणि दोघे समोरासमोर आल्यानंतर फक्त एकमेकांकडे पाहतच असतात. पण इकडे आता जी काही सीमा आहे, सीमा म्हणत असते, हे बघ अगं तिच्यावर एवढा विश्वास ठेवू नको. पण इकडे आता ती म्हणत असते, नाही ग, पार्थला इथे बरं नव्हतं आणि पार्थला बरं नसताना तिने इथे मंदिरामध्ये जाऊन हातावर जळता निखारा घेतला. हे सगळं तिने पार्थसाठी केलंय. अगं मानिनी, हे सगळं करत असताना तिथे प्रत्यक्षामध्ये कोणी पाहिलंय का तिला? तू उगाचच तिची बाजू घेऊ नकोस बघ. हा मानिनी म्हणते, नाही ग, हे बघ, माझ्या मनात असलेले सगळं गैरसमज आता दूर झालेत आणि मी कोणत्याही गोष्टीचा इथे विचार करणार नाही बघ. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता सीमाने पुन्हा एकदा मानिनीचे कान भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता खरंच मानिनी एवढ्या हलक्या कानाची असू शकते का? आणि हलक्या कानाची असेल तर ती पुन्हा आता इकडे काव्याला पुन्हा पार्थपासून वेगळं करेल का? किंवा पुन्हा आणखी काही करून वेठीस धरेल का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला उद्याच्या भागामध्ये मिळणार आहे. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच